नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. जसं की तुम्हाला म्हटलं होतं 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे प्रिया आलेली होती आणि ती आल्यानंतर घरात बसून तिला खूप बोर झालेलं होतं. आणि बसमध्ये बसल्यानंतर मला एक आवड आहे की जे छान छान बिल्डिंग किंवा जे छान दृश्य दिसेल ना ते व्हिडिओमध्ये किंवा कॅमेरामध्ये घेण्याचं आवडतं मला. आणि इथं पहा आम्ही पोहोचलेले आहोत दादरला. दादर म्हटलं की बेस्ट स्टॉप म्हणजे कबूतरखाना. तर हा कबूतरखाना म्हणजे इतकी कबूतर असतात ना की हजारो असतात आणि लोक पण खूप बघायला येतात आणि चणे फुटाणे किंवा ते कबूतरांना खायला टाकतात. तर आता आम्ही आलेले आहोत स्टार मॉलला, म्हणजेच आम्ही त्याला मॅक्स मॉल पण म्हणतो. मी आणि प्रिया आलेले आहोत आणि गेलेले होतो त्या दिवशी वुमन्स डे होता, त्याच्यामुळे भरपूर असे सेल लागलेले होते वुमन्स डेचे. त्याच्यामुळे चल म्हटलं आपण आपला दिवस आहे थोडंसं फिरून पण येऊयात. आणि घराचं काम सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं ना की कुठे जाता येत नाही आहे. आणि घरात बसून पण तिला खूप कंटाळा आला होता की उगाच आले, काही कुठं जाता येत नाही आहे, काही बनवता पण येत नाही आहे, टाईम स्पेंड करता येत नाही आहे, सगळीकडे असा नुसता मशीनचा आवाज आहे आणि नुसती धूळ आहे. उगाचच आले आणि इतका मनाला शांत वाटण असं वाटलं होतं इथं येऊन, पण इथं येऊन उलटं डोकं दुखायला लागलं घरात बसून. आणि ह्या सगळ्या धुळीमुळं खूप चिडली होती आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आपण दोघंजण जाऊयात. आणि अभय घरीच होता कारण त्याची एक्झाम होती ना, एक पेपर होता त्याचा शेवटचा, त्याच्यामुळे तो काही आला नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघीजण आलेलो होतो. तर आता इथं मॉलमध्ये आलेले आहोत. तिनं भरपूर सारे टॉप्स पाहिले, पण काय असतं ना त्या दिवशी वुमन्स डे होता त्याच्यामुळे भरपूर असे सेल लावलेले होते. जसं की अगोदरचे नंतरचे कुठलेही टी शर्ट किंवा टॉप काढून ठेवलेले होते आणि ते सेलमध्ये लावलेले होते. पण भरपूर सारे पाहिले, पण प्रियाला असं वाटत होतं की ह्याच्यापेक्षा वेगळ्या असं म्हणण्यामध्ये तिनं इथं कुर्ती काही घेतलीच नाही. आणि पाहू शकता आम्ही दोघीजण मस्त असं माहिले की वुमन्स डेचं थोडंसं कूल डाऊन म्हणजेच फिरून येत आहोत, फिरायला आलेले आहोत. छान वाटलं आमच्या दोघींना पण असं. आणि तिला आवडतं मेन गोष्ट म्हणजे माझ्यासोबत. तिला म्हटलं होतं की तू आणि पप्पा जा, मी घरचं काम वगैरे पाहते. तर माझ्यावरच खूप चिडली की तू असंच करतेस, मला पप्पासोबत नाही जा वाटत आणि तुझ्यासोबतच जा वाटतं. म्हणून मग आम्ही दोघीजण गेलो होतो. आणि इथं पाहू शकता ह्या कुर्ती ज्या होत्या ना इतक्या छान होत्या, पण याची प्राइजेस होते 1300-1400. आणि इतक्या महागाच्या कुर्ती घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे घ्यावं पण वाटत नाही. जवळपास 300-350 पर्यंत ठीक आहेत, पण या खूपच महाग होत्या आणि त्यांचे कलर छान होते. पाहू शकता खूप असे सेल लावलेले होते, पण तिला जे घ्यायचं होतं ना जसं पाहिजे होतं ते काही भेटलंच नाही. आणि लहान मुलांचे तसंच मोठ्या म्हणजे प्लस साईज, XXL साईज सगळेच होते. आणि टी शर्ट्स होते ते 2 तिला आवडले होते या ठिकाणचे टी शर्ट्स, पण ते एका टी शर्टची किंमत 800 रुपये होती आणि एकाची 900 रुपये होती. म्हटली इतक्या महागाचे टी शर्ट घेऊन काय करायचे, ठेवूनच द्यावे लागतील. कारण मला डेली तर माझे जे कॉलेजचे ड्रेसेस आहेत युनिफॉर्म तेच घालावे लागतात आणि ठेवूनच काय करायचे, 1000 रुपये 800-900 रुपयाचं एक टी शर्ट नको म्हटली. मग असंच आम्ही दोघींनी फक्त मस्तपैकी पूर्ण मॉल फिरून एन्जॉय केला म्हणा ना. म्हणजे सगळीकडे पाहिलं कसं आहे काय नाही, असाच दिवस गेला. शॉपिंगसाठी आलो होतो पण काही शॉपिंग इथं केली नाही मॉलमध्ये आणि सगळ्या काही गोष्टी पाहून घेतल्या. इथं जीन्स पण एक आवडली होती तिला, पण जीन्सची ते तिला पॉकेट नको होतं आणि त्या जीन्सला पॉकेट होतं त्याच्यामुळे ती पण कॅन्सल केली. असं होतं पहा, आपण एखाद्या वेळेस शॉपिंगसाठी जातो आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा काही गोष्टी आवडत नाहीत आणि जेव्हा नको असतं नुसतंच पाहायला जातो तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टी आवडतात की तिथं म्हणजे हे घेऊ की ते घेऊ असं होतं. आणि ह्या मॉलमध्ये आम्ही अगोदर पण येत होतो, घेतलेले आहेत प्रियाचे टी शर्ट्स किंवा जीन्स, तेव्हा खूप छान होते. पण आज काय माहीत लेडीजचा वुमन्स डे म्हणून काहीच्या काही किमती लावल्या होत्या. आणि असं आहे ना की अभय असो की प्रिया कोणतीही गोष्ट आपल्याला घ्यायची असेल किंवा आपल्याला परवडत असेल तरच ती गोष्ट घेतात, कितीही प्राईज असली आणि आवडली म्हणून घेतात असं नाही आहे. मग मॉलमध्ये जा की दुकानामध्ये जा ते प्राईजचा पण विचार करतात आणि आवडीचा पण विचार करतात. असं नाही की आवडली म्हणून कितीही महागाची घेतली, अजिबात करत नाहीत. आपण घे म्हटलं तरी नको म्हणजे काय करायचं एवढं महागाचे. इतके सध्या तर इतकं चांगल्या प्रकारे ते वागतात किंवा कुठेही गेलं तरी असं आवाजच्या सवा खर्च करत नाहीत. आणि टी शर्ट्स पण पहा इथं 2 तिला आवडलेले होते, पण काय होतं ना ते ओव्हर साईज होते, म्हणजे तिच्या साईजचे होते पण ते ओव्हर साईज म्हणजे असे खूप लूज होते. मग म्हटले नको, पप्पाला आवडत नाहीत असे टी शर्ट्स घेतलेले, त्याच्यामुळे ते पण तिने कॅन्सल केले. म्हणजे एकंदरीत असं झालं ना की आम्ही वरती खालती सगळीकडे गेलो पण काही ना काही कारणानं हे नको ते नको, हे आवडलं, ह्याची प्राईस जास्त आहे असंच होत गेलं.
आणि होतं असं, म्हणजे आम्हाला असं नेहमीच होत नाही, कधी पहिल्यांदा असं झालं की मॉलमध्ये येऊन आम्ही काहीच घेतलं नाही आणि ते पण वुमन्स डे असून सुद्धा. चल म्हटलं जाऊ दे, काय हरकत नाही, आपण थोडंसं मॉल पूर्ण राऊंड मारला किंवा थोडंसं फिरून आल्यासारखं आज स्पेशल दिवसामध्ये असं होईल. मग इथं आणि इथं तिला मॉलमधली चप्पल पाहायची होती, कारण तिच्या तळपायाला खूप घाम येतो, म्हणून लेदरची तिला चप्पल पाहिजे होती. म्हटलं बाहेर डुप्लिकेट मिळणार, मॉलमध्ये चांगली मिळेल, त्याच्यामुळे आम्ही पण आलो होतो इथे. तर तिला ती जे पाहिजे होती ना चप्पल तशी भेटलीच नाही, सगळ्या फॅशनेबल होत्या. चला, झालेला आहे मॉल फिरायचा, आता आम्ही बाहेर आलेले आहोत आणि पाहू शकता हे अशा प्रकारचा पूर्ण दादरचा रस्ता होता. आणि त्या दिवशी बाहेरचे फेरीवाले जे दुकानं असतात ना ते सगळे बंद होते, त्याच्यामुळे नाही का बाहेरचं मार्केट असं सुनं वाटत होतं, कोणतंही गर्दी किंवा स्टॉल लावलेलेच नव्हते. आणि ते वरचे कितीला आहेत? 700 और ये सेकंड वाला नहीं उधर का 700 वाला आहे क्या? सणवार आले ना की दादरच्या दुकानांमध्ये किंवा बाहेरच्या फेरीवाल्यांच्या त्या स्टॉलवरती इतके छान छान कानातले गळ्यातले सेट येतात ना, एकापेक्षा एक हे घेऊ की ते घेऊ होतं. आणि प्राईस सुद्धा तुम्ही पाहिली ना 750 350, बार्गेनिंग केले तर थोडंफार कमी पण करतात आणि खूप छान होते. आम्हाला तर खूप आवडले. आणि आपण कुठेही जा, फिरायला जा, शॉपिंगला जा, काहीतरी चटरपटर खाल्ल्याशिवाय ती कंप्लीट होतच नाही. मग आम्ही तर शेवपुरी घेतली आणि दोघींनी पण खाल्ली. तर अशा प्रकारे काहीही शॉपिंग न करता आम्ही उगाच भटकंती केलेला हा वुमन्स डेचा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.